विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 10 वर्षापासून इंग्रजी भाषा शिकत आहोत, 15 वर्षापासून इंग्रजी भाषा शिकत आहोत आणि आजही जर आपल्याला इंग्रजी भाषेत बोलता येत नसेल तर आपली चूक होत आहे. राईट. जर आपली मातृभाषा मराठी असेल तर आपण चांगलं मराठी बोलतो. आपली मातृभाषा जर हिंदी असेल तर आपण हिंदीमध्ये सुद्धा चांगलं बोलतो. मग आपण हिंदी भाषा किंवा मराठी भाषा कशा पद्धतीने शिकली तर त्यासाठी एक नैसर्गिक नियम आहे. कुठलीही जर मातृभाषा आपल्याला शिकायची असेल तर आपण काय करतो, आधी लिसनिंग. कुठलीही भाषा आपण वारंवार ऐकतो. आपले मित्र असतील, आपले आईवडील असतील, आपले पॅरेंट्स असतील, आपले नातेवाईक असतील, ते वारंवार बोलत राहतात आणि ते जे बोलतात ते आपण ऐकत राहतो. आणि ऐकल्यानंतर मग आपला जो नेक्स्ट पार्ट सुरू होतो तो म्हणजे स्पीकिंग. जे आपण ऐकतो ते आपण बोलायला लागतो. म्हणजे पहिला पार्ट लिसनिंग, दुसरा पार्ट स्पीकिंग. आणि या माध्यमातून मग आपण कुठली भाषा शिकतो. आणि ज्यावेळेस मग आपण शाळेमध्ये जायला लागतो तर शाळेत गेल्यानंतर आपण रायटिंग करायला लागतो. आणि जे आपण लिहिलेलं आहे ते नंतर आपण वाचायला लागतो. म्हणजे चौथा पार्ट येतो आपला रीडिंग. तर हे जे काही 4 पिलर आहेत, लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग आणि रीडिंग, या 4 पिलरच्या मदतीनं आपण भाषेवरती प्रभुत्व मिळवतो. कारण हा एक नैसर्गिक नियम आहे की या नैसर्गिक नियमाच्या आधारे आपल्याला कुठल्याही भाषेवरती व्यवस्थित प्रभुत्व मिळवता येते. इंग्रजी भाषा शिकण्याची सुरुवात कशी केली? चार्ट आणला, चार्ट भिंतीवरती पेस्ट केला आणि तो चार्ट कोणता होता? अल्फाबेट्स. A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट. राईट. म्हणजे आपण सुरुवात जी केली डायरेक्ट कुठून सुरुवात केली? रीडिंग. आणि नंतर जे वाचलेलं आहेत ते आपण लिहायचा प्रयत्न केला नोटबुकवरती. A, त्यानंतर B, म्हणजे आपण दुसरा पार्ट कोणता सुरू केला? रायटिंग. आणि त्यानंतर स्पीकिंग. तर स्पीकिंग आपण कधी केलं आपल्याला आठवणार पण नाही. आणि इंग्रजी लिसनिंग हे पण आपण कधी केलं हे पण आपल्याला आठवणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जे 2 पिलर आहेत, स्पीकिंग, लिसनिंग, हे जे 2 पिलर आहेत हे आपण रेअरली केलेत. आणि मोस्टली आपण फोकस कशावरती केला? रीडिंग आणि रायटिंगवरती. म्हणजे थोडक्यात चुकीच्या पद्धतीनं आपण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्यामुळेच आजही आपल्याला प्रॉपर पद्धतीने इंग्रजी बोलता येत नाही. राईट. आणि म्हणून आपल्याला जर प्रॉपर पद्धतीने इंग्रजी शिकायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्ट लिसनिंग. आणि त्यानंतर जे ऐकलेलं आहे देन वी हॅव टू स्टार्ट टू स्पीक.